ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आहे ना त्याला समजायचं आपला रस्ता कुठेतरी योग्य आहे. ज्या वेळेला तुम्ही वाईट काम करताल त्यावेळेला तुम्हाला कोणीच अडथळे घालणार नाही महाराज. पण चांगलं कार्य धर्म कार्य तुम्ही हाती घेतलं की तुमच्या छोट्या छोट्या चुका पकडल्या जातील महाराज. 24 तासाचा चांगला वेळ बघितला जाणार नाही पण 5 मिनिटातला वेळ तुमच्याकडे बघितला जाणार की अरे कुठेतरी नॉमिनेट करण्याचा प्रयत्न निश्चित केला जाणार. कुठेतरी सापडतो का चुकीमध्ये. तर माझ्या ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये हे जो झालं होतं महाराज. ज्ञानाकडे पाहिलं नाही किती ज्ञान होतं. धर्म पंडित सर्वांना ज्ञात आहे. पैठण क्षेत्री जे दक्षिण काशीत या धर्मपीठानं काय न्याय दिला महाराज. न्याय नव्हता हो, तो अन्यायच केलेला होता माझ्या माऊलींवर. पण जिद्द अशी होती महाराज, माणसाच्या अंगी जिद्द असावी. आणि विशेष म्हणजे अवतारच त्यासाठी झाला होता महाराज. अवतार तुम धराया कारण उद्धराया आले जन जड जीवा. या जन जड जीवाचा उद्धार करण्यासाठीच माऊली आलेली होते. त्या संघर्ष करत करत माझ्या माऊलींनी काय केलं महाराज. लोकांनी कोणी बंदा कोणी निंदा आम्हा स्वहिताचा धंदा या जगताकडे लक्ष दिलं नाही. संन्यासाची पोरं म्हणून संबोधल्या गेलं. पण माझ्या माऊली याच तत्वावर आरूढ झाले होते की अरे कोणी बंदा कोणी निंदा आम्हा स्वहिताचा धंदा. महाराज या जगताकडे लक्ष दिलं नाही. कारण समाजामध्ये चालत असताना महाराज काय होतं. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पडेगा. मग काटे कोणते महाराज. बोरी बाबळीचे काटे नव्हे. समाजामध्ये काट्याच्या प्रवृत्तीच्या काही जाती आहेत महाराज. काही माणसं आहेत चांगलं कार्य करत असताना ते वेळोवेळी पोचत असतात. ते वेळोवेळी मागं खेचण्याचा प्रयत्न करत असतात. पण मागं कधी जायचं नसतं. म्हणतात ना हत्ती चले बाजार तर कुत्ते भुके हजार. आणि माऊलींच्या जीवनामध्ये हेच झालं होतं महाराज. कारण साक्षात महाविष्णूचा अवतार होता महाराज. निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. काय माझ्या माऊलींचा महिमा. मग या सगळ्यांकडे बाकीच्यांकडे लक्ष दिलं नाही. ज्ञानोबरायांनी आपलं कार्य अविरत अखंडपणे चालू ठेवलं आणि या बाकी जगताकडे लक्ष न दिलं. फक्त एकच तत्व माऊली जाणून होते. जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य आहे. त्या सत्यावर आरूढ झाले. त्या सत्यावर विश्वास ठेवला. परिणाम काय झालं. माझे माऊली महाराष्ट्राची नव्हे भारताची नव्हे हिंदुस्थानची नव्हे तर जगताची माऊली झाले. जगताची नव्हे तर विश्वाची माऊली झाले. हे विश्वाची माझे घर. विठ्ठल विठ्ठल कारण माझे माऊली पूर्णपणे त्या श्रीहरीच्या रंगामध्ये रंगले होते. तुम्ही रंगता. तुम्ही पैसा कमवण्यामध्ये रंगता. बघा तुम्ही पैसा म्हणजे लक्ष्मी. पण तुकोबाराय म्हणतात लक्ष्मीच्या काय रंगात रंगता. तुकोबाराय म्हणतात तुम्ही लक्ष्मीच्या रंगात रंगले. पण मी त्या रंगात रंगलो. लक्ष्मी ज्यांच्या चरणाशी लोटांगण घालते. मी त्या श्री हरीच्या रंगामध्ये लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली ना आम्ही त्याच्या रंगामध्ये रंगलो. आणि तुम्ही सुद्धा काय करा बाबांनो. बुडते हे जन न देखवे डोळा. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काय करा या बाकीच्या रंगामध्ये रंगू नका. काय करा त्या श्रीहरीच्या रंगामध्ये रंगा. अभंगाचा प्रथम चरण. रंग रंग रे श्री रंग 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 रे Thank you.
तैसी अविलास जने. ज्या देहाला तुम्ही माझं माझं म्हणता त्याचा ठाव ठिकाणा आहे का? एका महात्म्याने एका वेदांती महात्म्याला विचारलं महाराज एका व्यक्तीला की तुझं नाव काय आहे? त्यानं सांगितलं माझं नाव रुद्र आहे. म्हणे रुद्र नाव आहे तुझं तुला आहे शरीराला आहे का आत्म्याला आहे? तो म्हणे हे काय रुद्र दिसू नका तुम्हाला? तो म्हणे महात्मा म्हटले दाखव ना मग रुद्र कुठे आहे? त्याने दाखवलं. हा काय रुद्र? म्हणे हा तर गाल आहे. मग तो म्हणे हा काय रुद्र? म्हणे हा कपाळ आहे. हा काय म्हणे रुद्र? अरे हा तर हात आहे. अरे ज्या नावाचा कुठे ठाव ठिकाणाच नाही, ज्याला कुठे त्याचा कुठे पत्ताच नाही महाराज, त्याची 3 चिमूट राख होणार आहे महाराज, त्याला तुम्ही माझं माझं म्हणता ते तुमचं आहे का? देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे काय आहे माणसाचं? तरी माणूस मगरुरी नाही का? या ज्या देहाला तुम्ही माझं माझं म्हणता, ज्या देहाच्या जोरावर तुम्ही मगरुरी दाखवताना मगरुरी आहे ना असेल ना महाराज, त्यांनी गाथा पारायण करावं. माझ्या ज्ञानपारायणची ज्ञानेश्वरी वाचावी, माझ्या थोरवीर पुरुषांचं चरित्र वाचावं. नव्हेच एवढं जमलं तर गावातील तरुणांना संघटित करण्याचं काम त्यानं करावं महाराज. आणि हिंदू धर्माप्रती त्या युवकांच्या प्रत्येक युवकांच्या हृदयामध्ये एक नवचेतना निर्माण व्हावी अशी प्रेरणा दिली पाहिजे महाराज. कारण ज्या देहाला तुम्ही माझं माझं म्हणता याची एक दिवस 3 चिमूट राख होणार आहे. म्हणून कबीरदाजी महाराज म्हणतात मने लागो यार फकीरी में, मने लागो यार फकीरी में, आखिर ये तन खाक मिलेगा क्यों फिरता मगरूरी में, आखिर ये तन 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 आखिर ये तन खाक मिलेगा क्यों फिरता मगरूरी में, मने लागो यार फकीरी में, मने लागो यार फकीरी में, मने लागो यार फकीरी में, मन लागो यार फकीरी में, आखिर ये तन खाक मिलेगा क्यों फिरता है मगरूरी में. आणि मगरूरी किती आहे महाराज? काही म्हणतात पैसा आहे, काहीला पैशाची मगरुरी असते, काहीला संपत्तीची मगरुरी असते, काहींना धनाची सोन्या नाण्याची मगरुरी असते. ज्याला वाटत असेल माझ्याकडे फार मोठं सोनं आहे, धन दौलत आहे, मला काही करायची गरज नाही, मला काय गरज आहे सप्ताहाला येण्याची महाराज, त्यांना आमच्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या जीवनाचा थोडासा विचार करावा. जरा वाटत असेल महाराज, बघा तुम्ही काय काय मंडळी महाराज 5 तोळ्याची अंगठी घालून आमच्या महाराज लोकांसमोर येतात आणि तिथं मात्र ती गुरगुरी त्यांची सुरू होते महाराज. तिथे काही नम्रता नसते. तर सांगेल या ठिकाणी बाबांनो, ज्याला वाटत असेल माझ्याकडे सोनं आहे, ज्याला वाटत असेल माझ्याकडे 50 तोळे सोनं आहे, त्याला थोडासा विचार माझ्या नाथ महाराजांच्या जीवनाचा करावा. अरे एवढं सगळं असताना महाराज नाथ महाराजांच्या जीवनामध्ये हिंदवी प्रती आणि माँ भारतीच्या प्रती किती आत्मसन्मान त्यांचा जागृत होता हे या ठिकाणी सांगेल. बघा तुम्ही आपण प्रथमतः त्यांच्या संपत्तीचा विचार करू. ज्याला वाटत असेल माझ्याकडे 50 तोळे सोनं आहे, त्याने एकदा माझ्या नाथ महाराजांचं जीवन चरित्र हाताळावं. अरे जेवण केल्याच्या नंतर थुकायची पिकदाणी 4.5 किलो सोन्याची होती. याचं भान 25 तोळे सोनं असणाऱ्याला असलं पाहिजे. आणि एवढं असूनही अखंड त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची भक्ती अविरत चालू होते महाराज. काही म्हणत असतील आमच्याकडे 50 एकर बागायती आहे, तर या ठिकाणी सांगेल बाबांनो 50 एकर बागायती आहे, मग काय गरज आहे आम्हाला देशसेवेची? काय गरज आहे आम्हाला हिंदू धर्माच्या सेवेची? काय गरज आहे आम्हाला धर्म कार्यामध्ये सहभागी होण्याची? तर त्यांनी एकदा माझ्या संत सौता बाबांचं चरित्र बघावं. कुठलाही ठिबक सिंचन प्रकल्प नसताना, कुठलाही विद्युत प्रकल्प नसताना प्युअर 100% बागायती शेती माझ्या सौता महाराजांची होती. आणि एवढं सर्व असतानाही काय भजन माझ्या सौता महाराजांचं होतं महाराज. कांदा मुळाबाजी
सर्व बागायती होतं, तरी सुद्धा एवढे मोठे बागायतदार असताना कांदा म्हणा भाजी अवघी विठाबाई माझी, भाजीला विठाई म्हणावं. चराचरामध्ये सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव हंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, रे ते ऐका मायाबद्ध. या बोधावर संत सावता महाराज आरूढ झाले होते. आणि माझ्या तुकाराम महाराजांचा जर जीवनाचा विचार केला महाराज, तर त्या ठिकाणी की त्या जीवनाला कुठे चॅलेंजच नव्हतं. प्रपंचावर तुलसीपत्र ठेवलं होतं, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, भक्तावर आलेलं संकट निरसण्यासाठी भगवान परमात्मा तत्पर आहे. पण भक्त सुद्धा तेवढ्याच तत्परतेने भक्ती करणारा असला पाहिजे. नाही तर संकट आल्यानंतर, अंधार पडल्याच्या नंतर देवाचं नाव घ्यायचं आणि उजेड झाला की म्हणायचं मी कोणाला घाबरत नाही. असे एवढे तत्पर भक्त नाही लागत महाराज. किती तत्पर असावे लागतात. रोम रोम पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करत होतं. रोम रोम एवढी भक्ती झाली होती महाराज की ज्या वाटेनं तुकाराम महाराज जायचे त्या वाटेच्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू येत होता. एवढी लगन लागली पाहिजे आणि एवढं रंगून गेलं पाहिजे त्या श्रीहरीच्या रंगामध्ये. ज्या शरीराला तुम्ही माझं माझं म्हणता ते शरीर तुमचं नाही आहे. देह काळाचे, धन कुबेराचे. त्या मनुष्याचे काय आहे माणसाचं काहीच नाही आहे. एक दिवस या देहाची 3 चिमूट राख होणार आहे महाराज. भगवान शिवजीच्या जीवनाचा विचार करा. बघा तुम्ही, लोक इतका शृंगार करतात. अहो लग्नामध्ये तर एवढा शृंगार असतो, 5-5 हजाराचे पार्लरवाले बोलवल्या जातात. पण माझे भगवान शिवजी स्वतःच्या लग्नामध्ये देखील चिता भस्मच अंगाला फासलं होतं महाराज. ना कुठला मोतीहार होता, ना कुठलं लॉकेट होतं, ना कुठलं जॉकेट होतं. मुंडमाळा गळ्यामध्ये घातलेल्या होत्या महाराज. सर्पाची मला गळ्यामध्ये होती आणि चिता भस्म अंगाला फासलेलं होतं. कारण शिवजींना सांगायचं होतं की अरे तुम्ही या देहाला कितीही सजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा एक दिवस या देहाची गावाच्या बाहेर स्मशानामध्ये 3 चिमूट राख होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी चिता भस्म अंगाला फासलं होतं महाराज. आणि काही नाही आहे आपलं, ज्याला आपण माझं माझं म्हणतो ते आपलं नाही आहे महाराज. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया आना है और खाली हाथ जाना है. तो काहो कि काहे को मगरूरी करता है. विठ्ठल विठ्ठल. पुढे महाराजांनी सांगितलं की नोहे तुझा हा परिवार, द्रव्य तारा क्षणभंगूर. ज्याला तुम्ही माझं माझं म्हणता हे तुमचे नाही आहे. शकी तोडतील कटी सूत्राची, निर्दय होतील आपतची. असं कधी झालं का एखाद्या माणसानं शून्यातनं कोटीची प्रॉपर्टी उभी केली आणि कोटीची प्रॉपर्टी उभं केल्याच्या नंतर 3 मुलं आहे, त्यातलं एखादा असं म्हणतं का गेल्याच्या नंतर अरे आपल्या बापानी शून्यातनं सगळं विश्व निर्माण केलं, मग आपण 3 जण भाऊ आहोत तर 1 जण जाऊ ना आपण बापा बरोबर सोबत. तिथं कोणी नाहीये. शेवटी एकट्याला यायचंय आणि एकट्याला जायचंय. फक्त आपलं कर्म आपल्या सोबत येणार आहे. म्हणून त्या ठिकाणी जीवन जगताना चांगलं कर्म केलं पाहिजे बाबांनो. ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलात ना त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये दुःखाचे नव्हे तर आनंदाचे अश्रू आले पाहिजे माई बाबा हो. आणि त्यासाठी काय करावं लागेल माझ्या माता माऊल्यांनो. त्यासाठी मुलीच्या हातामध्ये, मुलाच्या हातामध्ये, बाल्यावस्थेमध्ये थोरांची ओळख ही ग्रंथ द्या. थोर पुरुषांचे चरित्र द्या. राजा शिवाजी महाराजांचं चरित्र द्या. राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचं चरित्र त्या युवतींच्या हातामध्ये द्या. राजगुरु सुखदेव भगतसिंगाचं चरित्र त्या युवकाच्या हातामध्ये द्या. पण आपल्या माऊला एवढ्या हुशार महाराज. लहानपणी आता तर इतकं भयानक परिस्थिती निघाली महाराज. ते पोरं कार्टूनच बघतात. लहान मुलं कार्टून बघतात आणि मोठ्यापणी मग ते कार्टूनच होतात महाराज. मग ते कशाचे मावळे. आमच्या जिजाऊ माऊलीचा विचार करा. 5 वर्षाचे शिवबाराजे असताना ज्या वेळेला महाराज पूर्वीच्या काळी तमाशे चालायचे, नाच गाणे चालायचे, 5 वर्षाचे शिवबाराजे आणि काही मंडळींनी मुद्दाम नेलं होतं शिवाजी महाराजांना महाराज नाच गाणं बघण्यासाठी. नाच गाणं बघण्यासाठी नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराज रिटर्न आले. जिजाऊ माऊलीला कळालं की आज पोरगं नाच गाणं तमाशात नाचणाऱ्या बाया बघायला गेलं होतं. त्यावेळेला महाराज आल्याच्या नंतर जिजाऊ माऊलीनं त्याच्या तोंडावरनं हात नाही फिरवला महाराज. विचारलं शिवबा तमाशाला गेला होता म्हणे नाच गाणं बघायला.
हळूच दिशी हो आऊसाहेब गेलं होतं. हे शब्द ऐकल्याच्या नंतर आऊसाहेबांनी काय केलं महाराज? चुकीला माफी नव्हती महाराज. सत्य कानाखाली वाजवले आणि सांगितलं शिवा अरे लाज वाटायला पाहिजे. या महाराष्ट्राला बाई नाचवणारा नाही तर बाई वाचवणारा नाचला पाहिजे. आणि आज तू तमाशा बघायला गेला होता. ही शिकवण जिजाऊ माऊलीची होती. त्या जिजाऊच्या राष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या माऊली आज डीजे समोर नाचाव्या अरे हिंदवी लागलानी आली होती. आई बहिणींची अब्रू सुरक्षित राहिली नव्हती. दिवसा ढवळ्या आमच्या आई बहिणींना उचलल्या जायचं, जनानखान्यात कोंबल्या जायचं. त्यावेळेला रात्र रात्र न झोपणारी आमची जिजाऊ माऊली त्याच जिजाऊच्या लेकीनं त्या ठिकाणी महाराज डीजेच्या समोर नाचावं. ही आमची संस्कृती आहे का? तुम्हाला नाचायचंच आहे ना? नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी. हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. नाचायचं ना तुम्हाला? नाचा ना तुम्ही सप्ताहामध्ये, नाचा ना तुम्ही हरिपाठामध्ये. काय होतं महाराज? इथं नाचा म्हणलं, इथं टाळी वाजा म्हटलं की वाजविता टाळी लाज वाटे. म्हणून त्या ठिकाणी बाबांनो तर राष्ट्रमाता जिजाऊ माऊली असतील, झाशीची राणी असेल, हे चरित्र आज आपल्या मुलींच्या हातामध्ये दिलं पाहिजे. आज बऱ्याचदा असं होतं महाराज पाश्चिमात्य देशाच्या संस्कृतीने विळखा घातलेला आहे. माझ्या माता माऊल्यांनो चेहरा सुंदर दिसण्यासाठी तुम्ही पार्लर मध्ये जाता, तुम्ही चेहरा सुंदर दिसण्यासाठी पार्लर मध्ये जाता, पण तुम्हाला तुमचं जीवन तर सुंदर बनवायचं असेल तर तुम्ही माझ्या जिजाऊ माऊलीचं एकदा चरित्र वाचाच. कारण ते चरित्र दिव्य आहे. आज आमची मुलगी बाहेर निघाली म्हणजे आमच्या माता माऊल्या काय करतात महाराज? व्हॉट्सअपचे मोबाईल त्या मुलीच्या हातामध्ये. आमची मुलगी बाहेर निघाली, कुठे एखादा फॅशन शो असेल, कुठे काही कार्यक्रम असेल, 5-5 हजाराच्या मेकअप किट तुम्ही त्या मुलीच्या पर्समध्ये टाकून देता. मुली बिघडतील नाही तर काय होईल? माझ्या माता माऊल्यांना त्या मुलीच्या पर्समध्ये मेकअपच्या किट देण्यापेक्षा प्रत्येक आईनं त्या मुलीच्या पर्समध्ये एक शस्त्र तिच्या जवळ दिलं पाहिजे, जेणेकरून कुठल्याही नराधमाची त्या आई बहिणीकडे वाईट नजरेनं बघण्याची हिंमत होणार नाही. तदनंतर त्या मुलीच्या हातामध्ये देव यांनी सैराट या असल्या सिरियल देण्यापेक्षा झाशीच्या राणीचं चरित्र द्या. चित्तोडगडावर ज्या राणी पद्मिनीनं वास्तव्य केलं होतं त्या राणी पद्मिनीचं चरित्र द्या. ज्या आईला वाटत असेल माझी मुलगी पळून जाऊ नये, माझ्या मुलीनं माझ्या कुळाला कलंक लावू नये असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी माझ्या माता माऊल्यांना त्या मुलीच्या हातामध्ये एक वेळ आयुष्यामध्ये एक वेळ अवश्य चित्तोडगडावर वास्तव्य करणाऱ्या राणी पद्मिनीचं चरित्र द्या. कारण थोडा स्ट्रबल आवाज जरा वाढवू. तर त्या मुलीच्या हातामध्ये चित्तोडगडावर वास्तव्य करणाऱ्या राणी पद्मिनीचं चरित्र द्या. त्या राणी पद्मिनीच्या चरित्रातले 2 वाक्य या ठिकाणी सांगून जाईल माता माऊल्यांनो. या गोष्टीची नितांत गरज आहे. चित्तोडगडावर वास्तव्य करणारी राणी पद्मिनीला पत्र पाठवलं होतं अल्लाउद्दीन खिलजीनं. हे राणी पद्मिनी जर माझी झालीस तर धन दौलत ऐश्वर्य दखट तुला बहाल करील, तुला महाराणी बनवील. पण त्याच्या प्रलोभनाला भुरणारी ही राणी पद्मिनी नव्हती, हिंदुस्थानची खानदानी स्त्री होती. उलट पत्र पाठवलं होतं आणि पत्रामध्ये त्या दुष्टाच्या प्रेमाला होकार दिला नव्हता विधर्म्याच्या, तर त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता आणि पत्रामध्ये काही उत्तर पाठवलं होतं माझ्या राणी पद्मिनीनं. चित्त देऊन ऐका माझ्या माता माऊल्यांना. राणी पद्मिनीनं त्या ठिकाणी पत्र लिहिलं होतं, हे अल्लाउद्दीन खिलजी, तेरे जैसा विदेशी कुत्ता हम हिंदुस्तानी नारी को छूना तो दूर लेकिन देख भी नहीं सकता, क्योंकि इस हिंदुस्तानी नारी को पाने के लिए कभी चाह भी चाहिए हिंदुस्तानी शेर का. तेरे जैसा विदेशी कुत्ता हम हिंदुस्तानी नारी को देख भी नहीं सकता. उत्तर राणी पद्मिनीचं होतं. आवाजात थोडं चेंज कर. विठाल विठाल. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या राणी पद्मिनीचं चरित्र द्या. जनक नंदिनी जानकी सीता माता महाभारत हे ग्रंथ त्या मुलींच्या हातामध्ये दिले पाहिजे. याची नितांत गरज आहे बाबांनो. आणि माझ्या युवक बांधवांसाठी सुद्धा सांगेल, राजे धर्मवीर शंभू राजे असतील, त्यानंतर बघा तुम्ही राजगुरु सुखदेव भगतसिंग असतील. उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती. उठो जवान देश की वसुंधरा है पुकारती, देश है पुकारता पुकारती है माँ भारती. माँ भारतीची पुकार आहे की आता
माझ्या सन्मानासाठी आणि त्या महाभारतीच्या रक्षणासाठी आपल्याला रणांगणामध्ये उतरावं लागणार आहे. कारण बाबांनो, या देशाला या धर्माला ग्लानी आलेली आहे. मला सांगा ना तुम्ही, आज या ठिकाणी आवर्जून एक मुद्दा या ठिकाणी मी सांगेल. आज कालीपुत्र कालीचरण महाराज प्रखर हिंदुत्ववादी आहे, ज्यांचं संघटन एवढं प्रखर आहे. कालीचरण महाराज काही 2 वाक्य बोलून गेले महाराज, तर त्या ठिकाणी त्यांना अरेस्ट केलं. मला एवढं या ठिकाणी बोलायचं आहे की गांधीजींच्या विरोधामध्ये या अगोदर दुसरी लोक बोलले नाहीत का? मग कालीचरण महाराजच निशाणा का साधला गेला? तर आमच्या हळूहळू धर्म कसा नष्ट करायचा, या साधू संतांवर जी आस्था आहे लोकांची, साधू संतांना नॉमिनेट केलं की हिंदू धर्मावरची आस्था, धर्मावरचं प्रेम आपोआप कमी होईल. आंतरराष्ट्रीय या ठिकाणी षडयंत्र रचले जातात. सांगेल या ठिकाणी पुन्हा बाबांनो, आंतरराष्ट्रीय षडयंत्र. मला सांगा, इंग्लिश मिडियमला इंग्लिश स्कूलमध्ये ज्या वेळेला हिंदूचा पोरगा जातो तर त्याच्या कपाळाला गंध चालत नाही. त्याच्या कपाळाला गंध रुततो का? गंध. हळूहळू धर्मावरची आस्था कमी करायची, प्रेम कमी करायचं आणि धर्म कटसा संपवायचा. लेकिन हिंदू धर्म तो अब मिटने वाला नहीं है, ये धर्म मिटने वाला नहीं है. बघा तुम्ही, आज तो हैदराबादचा सुवर्ण डुकराची औलाद काय म्हणते की योगी मठ में चले जाएगा और क्या मोदी पहाड़ में चले जाएगा तो तुमको बचाने कौन आएगा? उसको कहना है बाप तुम्हारा आएगा. अरे विधर्मी गिधड़, तू क्या हिंदुस्तान को मिटाएगा? हिंदुस्तान को मिटाने की भाषा करने वाले विधर्मी गिधड़ो, अरे आप क्या हिंदुस्तान को मिटाओगे? तुम्हारे बाप दादे आए थे हमारे हिंदुस्तान को मिटाने के लिए, तो मेरे थोरवीर पुरुषों ने इस मिट्टी में, हिंदुस्तान के मिट्टी में गाड़ दिए. तो विधर्मी गिधड़ो, आप क्या हिंदुस्तान को मिटाओगे? चाहे तो पूरी दुनिया मिट जाएगी, लेकिन हिंदुत्व और हिंदुस्तान को मिटने नहीं देंगे, क्योंकि गर्व से कहो हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. महाभारतीच्या त्या ठिकाणी महाराज, महाभारती अशी आहे महाराज, तुम्ही महाभारतीची सीना फडता. एक दाना टाकल्याच्या नंतर हजारो दाणे देणारी ती महाभारती आहे. आणि त्या महाभारतीमध्ये हिंदुस्थानमध्ये राहून तो विधर्मी गिधड ओवेसी म्हणतो की महाभारतीचा अपमान आहे महाराज वेळोवेळी. पण बाबांनो, त्या ठिकाणी आता मात्र त्यांना सडेतोड उत्तर देण्याची वेळ आलेली आहे की त्या ओबीसी साठी एकच बोलेल बाबांनो या ठिकाणी. त्यासाठी एकच बोलू कि दूसरों के टुकड़ों में पलने वाले कुत्ते, अरे आप क्या हिंदुस्तान को मिटाओगे? अरे हिंदुस्तान की टुकड़े करने की भाषा किया तो चाहे तो पूरा पाकिस्तान मिटने देंगे, लेकिन हिंदुस्तान के टुकड़े नहीं होने देंगे. हिंदुस्तानची माती म्हणजे काय आहे? ज्या वेळेला भगतसिंगजीला फाशीवर द्यायचं होतं महाराज, भगतसिंगाला फाशीवर द्यायचं होतं, भगतसिंगाला विचारलं होतं अंतिम इच्छा काय आहे? त्यावेळेला असं नव्हतं म्हटलं की मला आईला भेटायचं, बापाला भेटायचं, नातेवाईकांना भेटायचं, चांगला मला जॅकेट पाहिजे, चांगले मला कपडे पाहिजे, चांगला मला फेटा पाहिजे, असं काही मागितलं नव्हतं. तर काय सांगितलं होतं? भगतसिंगाने एकच सांगितलं होतं त्या जेलरला की तुला अगर मुझे देना है तो मुझे आजादी दे दो. आणि काय मागितलं होतं? माझी शेवटची एकच इच्छा आहे, इस वतन की मिट्टी ला दो और इसका तिलक मुझे लगा दे दो, क्योंकि चंदन है इस देश की माटी.